नमस्कार मित्रांनो, सादर आहे पुढील भाग. काळ्या मैलाचा दगड, माइलस्टोन, भाग 7, 8, 9 आणि शेवट. महामार्गावर पसरलेला अंधार आता साधा अंधार राहिला नव्हता. तो जिवंत वाटत होता. प्रत्येक क्षणागणिक त्याचा श्वास वाढत होता. प्रत्येक विजेच्या चमक्यानंतर त्याची व्याप्ती अधिक गडगत होत होती. मुसळधार पाऊस डांबरी रस्त्यावर आदळत होता, पण त्या आवाजालाही मागे टाकणारी एक भयंकर शांतता संपूर्ण परिसरावर पसरली होती. अमोल काळा मैलाच्या दगडाजवळ उभा होता. त्याच्यासमोर जमिनीवर पट अखंड धगधगत होती. त्या अथांग काळोखात असंख्य चेहरे तडफडत होते. काही मदतीसाठी हात पुढे करत होते, काहींच्या डोळ्यात अंतहीन वेदना होत्या, तर काहींनी जणू आशाच सोडून दिली होती. मात्र अचानक काहीतरी बदललं. ते सर्व चेहरे एकाच दिशेला वळले. ते पटीतील विशाल अस्तित्वाकडे पाहत नव्हते. ते अमोलच्या मागे पाहत होते. अमोलच्या पाठीवरून थंड लहर गेली. त्याच्या कानाजवळ पुन्हा तोच खळखळीत आवाज घुमला, आता मागे वळ. त्या क्षणी त्याच्या हातातील जुन्या पुस्तकातील शब्द आठवले, मागे वळून पाहू नकोस. 2 वेगवेगळे इशारे होते. 2 वेगवेगळ्या सत्यांचा दावा होता. क्षणभर त्याचे पाय थरथरले, पण भीतीपेक्षा कुतूहल मोठं ठरलं. त्याने हळूहळू मागे मान वळवली आणि त्याच्यासमोर उभं असलेलं दृश्य पाहून त्याच्या छातीत धडधड वाढली. तोच म्हातारा, पण आता त्याचं मानवी रूप वितळत होतं. त्याच्या चेहऱ्यावरील त्वचा तुकड्यांनी गळत होती. डोळ्यांच्या जागी अथांग काळोख पसरला होता. त्याच्या पाठीमागून शेकडो सावल्या बाहेर पडत होत्या. त्या स्वतंत्र नव्हत्या, त्या सगळ्या त्याच्यातच अडकलेल्या होत्या. अमोलने नीट पाहिलं, त्या सावल्यांमध्ये त्याला परिचित चेहरेही दिसले. जोशी, गणेश कदम, 1924 हरवलेले कामगार आणि वर्षानुवर्ष बेपत्ता झालेली माणसं. प्रत्येक चेहरा त्या सावलीच्या अस्तित्वामध्ये कैद झालेला होता. म्हाताऱ्याचे ओठ हलले, मात्र आवाज एकाचा नव्हता. शेकडो आवाज एकाच वेळी बोलत होते. तो खोटं बोलतो. जमिनीतील फटीतून लगेच दुसरा आवाज घुमला, आणि तो सत्य लपवतो. क्षणभर संपूर्ण महामार्ग हादरला. आकाशात वीज चमकली. त्या प्रकाशात अमोलच्या हातातील पुस्तक स्वतःहून उघडलं. पानं वाऱ्याशिवाय हरवू लागली आणि उलटूही लागली. अखेर एका रिकाम्या पानावर ती थांबली. रिकाम्या कागदावर रक्तासारखे गडद अक्षरं उमटू लागली. 1897चा अधिकृत अहवाल खोटा होता. अमोल श्वास रोखून आता वाचू लागला. रस्ता बांधताना माणसांना एक प्राचीन कैद सापडली. त्या कैदेत एक अस्तित्व बंदिस्त होतं. ते दुष्ट नव्हतं, पण ते प्रत्येकाला स्वतःचं खरं रूप दाखवत होतं. अमोलच्या डोळ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. पुढची ओळ उमटली. सत्य सहन न झाल्याने माणसांनी त्याला कैद करण्याचा निर्णय घेतला. 13 निरपराध जीवांचा वापर कुरूप म्हणून करण्यात आला. त्याच्या हातातील पुस्तक थरथरू लागलं. मग शेवटची ओळ उमटली, पण त्या विधीतून दुसरं अस्तित्व जन्मावलं. ते स्वतःला रक्षक म्हणत होतं, पण खरा तर तोच भक्षक होता. त्या क्षणी म्हातारा विक्षिप्तपणे हसू लागला. त्याचं हास्य संपूर्ण दरीत घुमलं. त्याचं शरीर तुटू लागलं. हाडांचे आवाज येऊ लागले. हात लांब झाले, मान वाकली झाली, त्वचा फाटली, आणि काही क्षणात त्याच्या जागी एक प्रचंड सावली उभी राहिली. ती सावली झाडांवर पसरली, डोंगरावर पसरली, महामार्गावर पसरली. जणू रात्रच जिवंत झाली होती. त्या सावलीने एकामागोमाग असंख्य डोळे उघडले. सगळे डोळे एकाच वेळी अमोलकडे रोखले गेले. आज 13वा पूर्ण झाला. तो आवाज घुमला, आणि यावेळी मला पुन्हा 100 वर्ष वाट पाहावी लागणार नाही. त्या क्षणी जमिनीतील पटीतून 2 विशाल पांढरे डोळे शांतपणे उघडले. शतकभर कैद असलेले अस्तित्व वर येऊ लागलं. महामार्गावरील अंतिम यात्रा आता सुरू झाली होती. महामार्गाचा
प्रत्येक इंच हादरत होता. डांबरी रस्त्यावर खोल भेगा पडल्या होत्या आणि त्या भेगांमधून थंड काळोखाने भरलेली हवा वर येत होती. आजूबाजूची झाडं वेड्यासारखी हलत होती, पण त्या वादळातही एक विचित्र शांतता होती. जणू निसर्गच स्वतः या क्षणाचा साक्षीदार बनून राहिला होता. अमुद्या दोन अस्तित्वाच्या मधोमध उभा होता. एक बाजूला भीतीतून जन्मलेला सावली भक्षक आणि दुसऱ्या बाजूला शतकानुशतकं कैदेत असलेला सत्यधारक. दोघांचे डोळे त्याच्यावर खेळले होते. क्षणभर त्याला जाणवलं की आता तो कुठेही पळू शकत नाही. या प्रवासाची सुरुवात ज्या रात्री त्या काळ्या मैलाच्या दगडापासून झाली होती, तिचा शेवट याच ठिकाणी होणार होता. सत्यधारकाचं रूप आता अधिक स्पष्ट दिसू लागलं. त्याचे शरीर कोणत्याही एका आकारात स्थिर नव्हतं. कधी धुक्यासारखं, कधी पाण्यासारखं, तर कधी प्रकाशात बदलणारं. मात्र त्याचे दोन विशाल पांढरे डोळे शांत होते. त्या डोळ्यात राग नव्हता, सूड नव्हता, भूक नव्हती, फक्त अथांग गूढ शांतता होती. अचानक अमूच्या डोळ्यासमोर दृश्य बदललं. महामार्ग नाहीसा झाला, पाऊस नाहीसा झाला. तो आता एका दाट जंगलात उभा होता. समोर मशाली घेऊन 13 माणसं उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दिसत होती. जंगलाच्या मध्यभागी सत्यधारक शांतपणे उभा होता. तो कोणावर हल्ला करत नव्हता, तो फक्त त्या लोकांकडे पाहत होता. मग एकामागोन एक त्याच्या डोळ्यासमोर त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक खोटं, प्रत्येक पाप, प्रत्येक विश्वासघात उभा राहू लागला. कोणी स्वतःच्या लोभाने रडत होतं, कोणी केलेल्या गुन्ह्याची आठवण पाहून वेड्यासारखं ओरडत होतं, कोणी आपल्या मुलाचा विश्वासघात आठवून जमिनीवर कोसळत होतं. सत्याने त्याला जखमी केलं नव्हतं, त्यांच्या स्वतःच्या कर्मांनी त्यांना मोडलं होतं. भीतीने पछाडलेल्या आता 13 माणसांनी एकच निर्णय घेतला. सत्य जगू देणं धोकादायक आहे. त्यांनी विधी सुरू केला. जंगलात विचित्र चिन्ह काढली गेली. मंत्रोच्चार सुरू झाले. निरपराध 13 लोकांना पकडून आणलं गेलं. त्यांच्या जीवांचा वापर करून सत्यधारकाला कैद करण्यात आलं होतं. पण त्या क्षणी त्यांच्या भीतीतून एक काळा धूर बाहेर पडला. तो धूर हळूहळू आकार घेऊ लागला. चेहरे निर्माण झाले, सावल्या एकमेकात मिसळल्या आणि जन्म झाला सावली भक्षकाचा. दृश्य क्षणार्धात नाहीसं झालं. अमोल पुन्हा वर्तमानात आला. त्याला आता सगळं समजलं होतं. सावली भक्षक हा मूळ शत्रू नव्हता, तो मानवी भीतीचा परिणाम होता आणि ती भीती शतकानुशतकं वाढत गेली होती. तेवढ्यात सावली भक्षक गरजला. त्याच्या शरीरातून हजारो सावल्या बाहेर पडल्या. त्या रस्त्यावर धावू लागल्या. काही अमोलच्या आईच्या रूपात होत्या, काही त्याच्या मित्रांच्या, काही मृत लोकांच्या. प्रत्येक सावली त्याला फसवण्याचा प्रयत्न करत होती. आम्हाला वाचव, आमच्याकडे ये, तू उशीर केलास, असे हजारो आवाज एकत्र घुमत होते. अमोलने डोळे आता घट्ट मिटले होते. त्याला आठवलं, सत्य भीती निर्माण करत नाही, भीती सत्यापासून पळते. त्याने डोळे उघडले. समोर काळा मैलाचा दगड उभा होता. 100 वर्षांच्या कैदेचं कुलूप. तो सावकाश पुढे गेला. सावली भक्षक संतापाने गरजत होता. त्याच्या सावल्या अमोलला पकडण्याचा प्रयत्न करत होत्या, पण प्रत्येक वेळी त्या काही इंचावर थांबत होत्या, जणू त्या दगडाच्या मर्यादेपलीकडे येऊ शकत नव्हत्या. अमोलने दोन्ही हात दगडावर ठेवले. दगड बर्फासारखा थंड होता. क्षणभर त्याने डोळे मिटले आणि पूर्ण ताकदीने दगड ढकलला. काही घडलं नाही असं नाही. त्याने पुन्हा जोर लावला. दगड किंचित हलला. महामार्ग पुन्हा हादरला. सावली भक्षकाचा आवाज संतापाने भरून गेला. थांब. अमोलने शेवटचा दोर लावला. दगडाला खोल तडा गेला. त्या तड्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. प्रकाश इतका प्रखर होता की अंधार मागे हटू लागला. पट्टीत अडकलेले सर्व चेहरे एकामागोमाग एक जणू प्रकाश कण बनू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनानिर्जी समाधान होतं. जोशी अमोलकडे पाहून हलकासा हसले. गणेश कदमने हात उंचावून निरोप घेतला. 1924 मधील 13 कामगार शांतपणे प्रकाशात विलीन झाले. शतकभर चाललेली त्यांची ही कैद अखेर संपली होती. पण सावली भक्षक अजून जिवंत होता. त्याचा प्रचंड आकार तुटू लागला.
हजार डोळे एकामागो एक बंद होऊ लागले. त्याच्या शरीरातील प्रत्येक सावली वेगळी होऊन हवेत विरघळत होती. तरीही तो शेवटचा प्रयत्न करतच होता. त्याचा संताप आता संपूर्ण आकाशभर पसरला होता. अंतिम संघर्ष अजून बाकीच होता. आकाशात शेवटची वीज चमकली. त्या क्षणभराच्या प्रकाशात संपूर्ण महामार्ग उजळून निघाला. पावसाचे थेंब हवेतच स्थिर झाल्यासारखे वाटत होते. काळाचा प्रवाह जणू थांबला होता. अमूलच्या समोर उभा असलेला सावली भक्षक आता आपल्या मूळ रूपात दिसत होता. तो एखादा राक्षस नव्हता. तो लाखो भीतींचा एकत्रित आकार होता. त्याच्या शरीरावर असंख्य चेहरे उमटत होते. प्रत्येक चेहरा एखाद्या हरवलेल्या माणसाचा नव्हता, तर एखाद्या भीतीचा होता. मृत्यूची भीती, अपराधाची भीती, सत्य उघड होण्याची भीती, एकटेपणाची भीती, विश्वासघाताची भीती. त्या प्रत्येक भीतीने मिळून त्या अस्तित्वाला जन्म दिला होता. महामार्गावर त्याचा आवाज घुमवा. तू जिंकला असं तुला वाटतंय? अमोल शांत उभा राहिला. त्याच्या हातात आता कोणतंही शस्त्र नव्हतं. त्याच्याकडे मंत्र नव्हते किंवा विधीही नव्हता. त्याच्याकडे होतं तर ते होतं फक्त सत्य. सावली भक्षक हळूहळू पुढे सरकू लागला. माणसं कधीच सत्य स्वीकारत नाही. ती नेहमी माझ्याकडे परत येतील, कारण भीतीशिवाय त्यांना जगताच येत नाही. अमोलने त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिलं. कदाचित, तो शांतपणे म्हणाला, पण भिंतीवर जगणारा प्रत्येक अंधार एक दिवस संपतो. हे शब्द ऐकताच सावली भक्षक संतापाने थरथरला. त्याने आपल्या शरीरातून असंख्य काळ्या सावल्या सोडल्या. त्या सावल्या वादळासारख्या अमोलवर झेपावल्या. पण त्या क्षणी काळ्या मैलाच्या दगडातून बाहेर पडणारा प्रखर प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश सावल्यांवर पडताच त्या विरघळू लागल्या, एका मागो एक, जणू कधी अस्तित्वातच नव्हत्या. सावली भक्षकाने शेवटची गर्जना केली. ती गर्जना डोंगरांवर आदळली, दरी धुमली आणि मग हळूहळू क्षीण होत गेली. त्याच्या शरीरावरील हजारो चेहरे विरघळू लागले. प्रत्येक चेहरा नाहीसा होताना एक हलकासा प्रकाशकण म्हणत होता. अखेर त्याचं संपूर्ण शरीर धुक्यासारखं विरलं. हवेत काही क्षण काळा जो तरंगत राहिला, मग तोही नाहीसा झाला. महामार्गावर पुन्हा एकदा शांतता पसरली होती. पाऊस थांबला होता. ढग दूर सरकले होते. पहाटेचा पहिला फिकट प्रकाश डोंगरावर पडू लागला. अमोलने मागे वळून पाहिलं. जमिनीतील पट बंद झाली होती. काळा मैलाचा दगड पूर्णपणे तुटून जमिनीत विलीन झाला होता. 13 नावांचा मागमूसही उरला नव्हता. त्याचवेळी त्याच्यासमोर सत्यधारक प्रकट झाला. आता त्याचं रूप पूर्वीपेक्षा अधिक शांत होतं. त्याचे विशाल पांढरे डोळे अमोलकडे स्थिरपणे पाहत होते. क्षणभर दोघांमध्ये शब्द नव्हते. मग तो बोलला, मी रक्षक नाही, मी देवही नाही, मी फक्त आरसा आहे. जो स्वतःकडे पाहण्याचं धाडस करतो त्यालाच मी सत्य दाखवतो. जो सत्यापासून पळतो त्याच्या भीतीतून नवे अंधार जन्म घेतात. अमोल काहीच बोलला नाही. त्याला आता प्रत्येक गोष्ट समजली होती. सत्यधारकाचं रूप हळूहळू प्रकाशात विरघळू लागलं, पहाटेच्या धुक्यासारखं, आणि काही क्षणात तो पूर्णपणे नाहीसा झाला. त्या घटनेनंतर अनेक महिने उलटले. त्या महामार्गावर पुन्हा कधीही रहस्यमय बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या नाहीत. ट्रक चालकांनीही सांगितलं की त्या भागातून जाताना आता पूर्वीसारखी अस्वस्थता जाणवत नाही. काळा मैलाचा दगड कुणालाही पुन्हा दिसला नाही. सरकारी नोंदींमध्ये त्या जागी फक्त एक साधा रस्ता होता. जणू काही तिथे कधीच काही घडलं नव्हतं. अमोलनेही त्या घटनेबद्दल कधी कोणाशी बोलणं केलं नाही. लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत हे त्याला माहीत होतं. पण प्रत्येक वर्षी त्याच दिवशी तो त्या रस्त्यावर एकदा जाऊन शांतपणे उभा राहत असे. पहाटेचा वारा ऐकत असे, डोंगराकडे पाहत असे आणि मनात त्या सर्व हरवलेल्या आत्म्यांसाठी प्रार्थना करत असे. वर्ष सरली, महामार्ग बदलला, नवे पूल बांधले गेले, जुने वळणदार रस्ते सरळ झाले. लोकांनी त्या भागाच्या कथा विसरल्या देखील, पण काही म्हातारे ट्रक चालक अजूनही नौक्या चालकांना एकच गोष्ट सांगत असतात.
रात्रभर प्रवास करत असाल तर प्रत्येक मैलाच्या दगडाकडे नीट पहा, कारण काही दगड फक्त अंतर दाखवत नाही, ते माणसाच्या भीतीचं मोजमापही करत असतात. आणि कधीकधी अतिशय दाट धुक्याच्या रात्री त्या जुन्या महामार्गावरून जाणाऱ्या एखाद्या प्रवाशाला क्षणभर असं वाटतं, रस्त्याच्या कडेला कोणीतरी शांतपणे उभा आहे. पण तो जवळ पोहोचेपर्यंत तिथे फक्त रिकामा रस्ता असतो आणि पहाटेच्या वाऱ्यात विळून जाणारी एकच अस्पष्ट कुजबूज. स्वतःपासून कधीही पडू नका. धन्यवाद.